फोनची रिंग वाजली. अरे यार, इतक्या सकाळी कोण फोन करत आहे? झोपेतच बडबडत मी फोन सायलेंट करून पुन्हा झोपी गेलो. काही वेळानंतर मला जाग आली. तसे मी लगेच माझा मोबाईल पाहिला. माझ्या मित्राचे म्हणजेच शिवमचे 4-5 मिस कॉल आले होते. तो सहसा असा फोन करत नाही, पण काहीतरी अर्जंट असावे म्हणून पटकन त्याला कॉलबॅक केला आणि कळाले की माझा नेट पॅकच संपला आहे. माझ्या बाबतीतच नेहमी असे घडते. नेमका आत्ताच मंथली पॅक संपायचा होता. मी उठून धावतच जाऊन घरातल्या लँडलाईनवरून शिवमला फोन लावला. मी काही बोलणार तोच तो म्हणाला, हरेश, लवकर आपल्या स्टँडवर ये, MGM हॉस्पिटलला जायचं आहे. ते ऐकून शरीरातून विजेची लहर जावी अशी क्षणिक भीती निर्माण झाली. तुम्हाला वाटेल, हॉस्पिटलचं नाव ऐकून घाबरण्यासारखे काय आहे? पण गेल्या काही दिवसात जे काही घडत होतं आणि ऐकायला मिळत होतं त्यावरून भीती वाटणं साहजिकच होतं. काही महिन्यांपासून त्या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या बऱ्याच माणसांचा मृत्यू झाला होता. कारण काहीही असले तरी मृत्यू झालेल्या माणसांची छाती फाडलेली असायची व त्यांचे हृदयच नसायचे. अजूनही कळले नव्हते की कोण करतंय. तिथल्या काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्या परिसरात एक अमानवीय शक्ती आहे, जिला माणसांच्या हृदयाची चटक लागली आहे आणि तीच शक्ती हे सगळं काम करते. पण माझ्यासारख्या विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा या सगळ्यावर विश्वास ठेवणे अशक्यच होते. म्हणून मीही त्यांना अफवा समजत होतो. पण तरीही कुठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकते ना, तसंच काहीसं होत होतं. मी पटकन कशीबशी तयारी करून स्टँडवर पोचलो. शिवम माझी वाट पाहत थांबला होता. आम्ही तडक हॉस्पिटलला गेलो. आम्ही इथे का आलो आहे हे मला अजूनही माहीत नव्हतं. शेवटी न राहून मी शिवमला हळूच बाजूला नेऊन विचारलं. त्याने सांगितलं की आमचाच दुसरा मित्र आदित्य याचा अपघात झाला आहे. अजून तो शुद्धीवर आला नाही आहे. माझे लक्ष समोर गेले. त्याचे आईवडील तिथेच बसून खूप रडत होते. मी त्यांना धीर देत शांत केले. दिवसभर आम्ही तिथेच थांबलो होतो. संध्याकाळ होत आली होती. मी आदित्यच्या आईवडिलांना सांगितले की तुम्ही घरी जाऊन आराम करा, मी शिवम थांबतो इकडे. दिवसभराच्या धावपळीमुळे तेही थकले होते. पण आम्ही थांबतो म्हटल्यावर त्यांना जरासं हायसे वाटले. शिवमने बाजूच्या हॉटेलमधून आम्हा दोघांसाठी जेवण आणले. आम्ही ते उरकून बाहेर गप्पा मारत बसलो होतो. साधारणतः 11 वाजले होते. वर्दळ कमी होत होती आणि वातावरण शांत होत होते. पण हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या खोकण्याच्या, कुजबुज करण्याचा आवाज शांततेला चिरत कानावर पडत होता. मी बसून बसून कंटाळून गेलो म्हणून शिवमला म्हणालो की मी जरा बाहेर मोकळे करून येतो, तू इथेच बस. हॉस्पिटलच्या बाहेर पडलो तर रस्त्यावर लाईट्स बंद असल्यामुळे बिट्ट काळोख पसरला होता. मी चालायला सुरुवात केली आणि अचानक रस्त्याच्या कडेलगतच्या झाडामागून एक किंचाळी ऐकू आली. मी दचकलो आणि जागेवरच थांबलो. इथे घडत असलेल्या प्रकाराची आठवण झाली आणि अंगावर सरकन काटा येऊन गेला. मी कसलाही विचार न करता मागे वळालो आणि हॉस्पिटलमध्ये आलो आणि शिवम आदित्यच्या शेजारी जाऊन बसलो. बोलता बोलता शिवम पण झोपला. पण झालेल्या प्रकारामुळे माझी झोपच उडाली होती. या परिसरातील लोकांच्या म्हणण्याप्रमाणे ती अमानवीय शक्ती हीच तर नसेल? या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा. मी घड्याळात पाहिले तर 1 वाजून गेला होता. मी हॉस्पिटलच्या वॉचमॅनला घेऊन पुन्हा त्याच ठिकाणी आलो. मी त्याला त्या झाडाकडे खुणावलो की हे बघा, हेच ते झाड. इथूनच मला एक किंचाळी ऐकू आली होती. माहीत नाही नक्की काय प्रकार आहे. इतके बोलून मी मागे वळलो तर मागे कोणीही नव्हते. त्या काळोखी निर्जन रस्त्यावर मी एकटाच होतो. मी त्याला शोधू लागलो आणि शोधत त्या झाडाखाली आलो. त्या झाडावरून कसलासा आवाज आला. मी वर पाहिले आणि माझी बोबडीच वळाली. भीतीने हातपाय थंड पडले. तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता. त्या झाडावर एक बाई बसली होती. तिच्या तोंडातून रक्ताची लाळ सांडत होती. संपूर्ण चेहरा फाटला होता. शरीर जळालेले आणि जागोजागी कापलेले. हातांची नखं लांब लचक एखाद्या धारदार सुरीसारखी भासत होती. ती बाई त्या झाडाच्या फांदीवर
एका माणसाच्या छातीवर बसली होती आणि काहीतरी खात होती. कदाचित त्याचं हृदय. मी धपक्या पावलांनी सरकलो जेणेकरून माझी चाहूल तिला जाणू नये. मी काही अंतर गेल्यानंतर सरळ धावत सुटलो. समोर हॉस्पिटलचे गेट दिसत होते, पण तितक्यातच मला ठेच लागली आणि मी खाली पडलो. तोपर्यंत त्या बाईला माझ्या हसण्याची चाहूल लागली होती. अतिशय वेगाने ती सरपटत माझ्या दिशेने येऊ लागली. ठेच लागल्यामुळे मी वेदनेने कळवळत होतो, पण तरीही धडपडत उठण्याचा प्रयत्न करू लागलो. पण शेवटी माझी धडपड व्यर्थ ठरली आणि मी तिच्या तावडीत सापडलो. तिने माझ्या पायाला धरून खेचले आणि माझ्या छातीवर बसून म्हणाली, "मगाशी वाचलास, पण आता नाही." भीतीमुळे माझ्या छातीवर शरीरातील सगळा त्राण संपला होता. माझा मृत्यू समोर दिसत होता. माझे कुटुंब, मित्र सगळ्यांचे चेहरे डोळ्यासमोर येऊन गेले. मी मनातून देवाचा धावा करू लागलो. तोच तिने माझ्या छातीत तिची नखं खुपसायला सुरुवात केली आणि तितक्यात मला आवाज आला, "हरेश, काय झालं? असा का पडला आहेस? चक्कर वगैरे आली का?" शिवम काळजीने विचारत होता. मी भानावर आलो आणि समोर पाहिले ती बाई कुठेच दिसत नव्हती. मी प्रचंड घाबरलो होतो. म्हणून मला धीर देत तो आत घेऊन गेला. मनात विचार आला की माझा मित्र देवासारखा धावून आला, पण हे प्रत्यक्षात घडले की फक्त मला भास, हे मला समजतच नव्हते. विचार करतच मी गाढ झोपून गेलो. सकाळी उठलो तेव्हा छातीत चरचर होत होते. मी शर्ट काढून पाहिले तर माझ्या छातीवर नखं खुपसण्याच्या खुणा होत्या.